मोहन नेहमीप्रमाणे दिवसभर त्याची टॅक्सी चालवून घरी निघाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर मोहनने घरची सगळी जबाबदारी लहान वयातच सांभाळली. कुठलंही व्यसन नसलेला मोहन त्याच्या बायको आणि आईसोबत शहराजवळील एका गावात राहत होता. शहर विस्तारामुळे ते गाव शहराच्या बरेच जवळ आले असले तरी गावात जायचा रस्ता मात्र अजूनही जंगलासारखा वाटायचा. भर दिवसाही तिथे अंधारलेले असायचे आणि ना त्या रस्त्यावर रात्रीचे दिवे लागत. अशाच एका रात्री मोहन त्याच रस्त्याने घरी निघाला होता, त्याची टॅक्सी घेऊन. शेवटचा पॅसेंजर त्याने शहराच्या शेवटच्या कॉलनीपाशी सोडला आणि तो पुढे निघाला. तो आता त्याच रस्त्याने नेहमीसारखा जात होता, पण का कुणास ठाऊक आज त्याला खूप विचित्र वाटत होते. जणू नेहमीच्या त्या अंधारात एक प्रकारे गूढता आली आहे. नेहमीचीच ती शांतता, पण आज त्याला ती भयाण वाटत होती. त्याच्या टॅक्सीच्या आवाजाशिवायही त्याला विचित्र आवाज येत होते. मोहन मनातून जरा घाबरलाच होता आणि घरी पोहोचण्याच्या नादात तो गाडी जोरात पळवू लागला. पण अचानक त्याच्या गाडीसमोरून भरकन काहीतरी गेलं आणि मोहनने करकचून ब्रेक मारला. त्याला वाटलं गाडीखाली कुणीतरी आलं की काय, म्हणून तो गडबडीत गाडीतून उतरून काय आहे हे बघायला धावला. जेव्हा त्याने खाली वाकून पाहिलं तेव्हा त्याला तिथे काहीच दिसलं नाही. त्याने आजूबाजूला देखील गाडीच्या उजेडात बघण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच दिसलं नाही. तो अजून घाबरला होता, कारण हे सगळं तो इतक्या वर्षात पहिल्यांदा अनुभवत होता. कोणीही नाही याची खात्री झाल्यावर तो पुन्हा गाडीत बसला. गाडी स्टार्ट केली आणि जसं त्याने समोर पाहिलं तेव्हा त्याला काही क्षण सुचलेच नाही की काय करावे ते, कारण गाडीच्या समोरच्या काचेवर मातीने भरलेल्या हाताचे 2 ठसे होते आणि त्याच्या व्यतिरिक्त तर तिथे कुणीच नव्हतं. मग हे कसं आलं? त्याने स्वतःला सावरत गाडीचे वायपर चालू केले. हळूहळू ते मातीचे ठसे पुसले जाऊ लागले, पण काचेवर पडणारे पाणी आता लाल रंगाचे झाले होते आणि जसे ते हाताचे ठसे त्याने पुसले तसे त्याच प्रकारचे ठसे गाडीच्या इतर काचांवर उमटू लागले. मोहन आता पुरता घाबरला होता. भीत भीत तो खाली उतरला आणि काचा पुसू लागला. मात्र त्याला अजून एक धक्का बसला होता. गाडीच्या मागच्या सीटवर त्याला कोणीतरी बसलेलं दिसलं. त्याने कोण आहे हे बघण्यासाठी झटकन दार उघडले तर तिथं आता कोणीच नव्हतं. मोहनला पळून जावंसं वाटत होतं, पण टॅक्सीला सोडून जाणे त्याला नकोसे झाले आणि तो ज्या ठिकाणी होता तो त्या रस्त्याच्या अगदी मध्यभागी होता. त्या जागेपासून शहर आणि गाव सारख्याच अंतरावर होते. त्याने वायपर बंद केले आणि गाडी स्टार्ट केली आणि अतिवेगाने तो घरी जायला निघाला. काही वेळातच तो पुढे आल्यावर त्याला एक मुलगी रस्त्याच्या कडेने भरभर जाताना दिसली. ती जवळजवळ पळतच चालत होती. मोहनने तिला पाहिले. एवढ्या रात्री ती एकटी मुलगी या असल्या जंगलाच्या रस्त्याने कशी काय जात आहे असा विचार करत त्याने तिला आवाज दिला. ताई, ओ ताई, थांबा जरा. आपल्या सोबत घडलेला प्रसंग काही काळ तो विसरून गेला आणि त्या मुलीला आपण मदत केली पाहिजे असे त्याला वाटून गेलं. त्याचा आवाज ऐकल्यावर ती मुलगी जागीच थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं. जसं तिने मागे वळून पाहिले तसे मोहनच्या अंगावर भीतीने सरसरून काटा उभा राहिला. तिने जेव्हा वळून पाहिलं तेव्हा फक्त तिची मानच वळली होती आणि तिचा चेहराच नव्हता. त्या जागी हात केवळ एक सापळा. मोहनने पापणी केवळ एकदाच बंद करून उघडली. आता मात्र त्याचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता, कारण तिथं एक नॉर्मल मुलगी होती जी त्याच्या दिशेने निघाली होती. मोहनला वाटले बहुतेक तो भास असावा. ती मुलगी गाडीजवळ आली आणि तिने मोहनला विचारले, मला पुढच्या गावात जायचं आहे, तुम्ही याल का? मोहन तिला हो म्हणाला. तसे ती आत बसली. तुम्ही एवढ्या रात्री इथे कशा? मी खूप वर्षे झाली या रस्त्याने जातो आहे, पण तुम्हाला कधी पाहिलं नाही मी. मोहनने तिला गाडी चालवत असताना विचारलं. ती म्हणाली, माझं नाव काशी. आजपासूनच मी एका कंपनीमध्ये कामाला लागले आणि आज असा पहिल्या दिवशीच उशीर झाला.
कोणतीही गाडी इकडे येण्यासाठी तयार नव्हती, म्हणून चालतच निघाले, तर रस्त्यात तुम्ही भेटलात. असं होय, म्हणत मोहनने समोरच्या आरशात पाहिले तर त्याचं हृदय बंद पडतं की काय असेच त्याला वाटू लागले. कारण समोरच्या आरशात त्याला त्या मुलीच्या जागी कोणीतरी विद्रूप स्त्री दिसली. केस फिसकटलेले, अर्धवट जळालेला चेहरा, जळून अंगाला चिटकलेले कपडे, ते भयान डोळ्याच्या खोबण्या, कारण तिथं बुबुळेच नव्हती, केवळ डोळ्यांच्या 2 खोबण्या होत्या. आणि असल्या विद्रूप चेहऱ्यावर तिचं दात विचकवत हसणं महाभयानक होतं. तो अवतार बघून त्याने पुन्हा गाडीला करकचून ब्रेक मारला, पण गाडी काही थांबली नाही. मोहन गाडी चालवत नसताना देखील गाडी आपोआप चालत होती. त्याने चालत्या गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. गाडी पूर्ण लॉक झाली होती. मोहन घामाने पूर्ण भिजला होता. गाडीत आता जळका कुपट वास येत होता. काशी मागे तिच्या मूळ रूपात अवतरित झाली होती आणि मोठमोठ्याने हसत होती. त्या वासाने आणि तिच्या हसण्याने मोहनचा जीव गुदमरू लागला होता. गाडी तर कधीच नियंत्रणाबाहेर गेली होती. मूळ रस्ता सोडून ती गाडी त्या जंगलात कधीच शिरली होती. अतिवेगाने ती गाडी एका भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाला जाऊन धडकली आणि त्या गाडीचा चकनाचूर झाला. पण त्याआधीच मोहनने हे जग सोडलं होतं. त्या गाडीत बसलेली काशी मोठमोठ्याने हसत होती. त्या गाडीत बसलेली काशी मोठमोठ्याने विचित्र हसत धुरासारखी बाहेर आली आणि म्हणाली, आज मी मुक्त झाले. 1 वर्षापूर्वी माझा इथेच आणि असाच अपघात झाला होता, मात्र आज तू मला मुक्त केलंस. हसत हसत ती आकाशात धुरासारखी निघून गेली. दुसऱ्या दिवशी मोहनची गाडी आणि त्याचं प्रेत पोलिसांनी त्याच्या घरी नेलं. हृदयविकाराच्या झटक्याने अपघात झाला अशी नोंद करून फाईल बंद केली. 1 वर्षानंतर आनंदला कामावर जायला उशीर झाला होता. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तो नुकताच 2 महिन्यांपूर्वी कामाला लागला होता. आज त्याची नाईट शिफ्ट होती. त्यात त्याची बाईक चालू होत नव्हती. नाईलाजाने त्याने त्याच्या बाबांची गाडी घेतली आणि तोही आता त्याच जंगलाच्या रस्त्याने शहराकडे जायला निघाला होता. आणि वाटेत त्याला एका माणसाने लिफ्टसाठी हात दाखवला. माझं नाव मोहन, मला इथे जवळच्या शहरात जायचं आहे, सोडाल का? आनंद म्हणाला, हो का नाही, या आत बसा. तशी मोहनच्या ओठाची एक किनार उंच झाली आणि त्यातूनच डोकावत होते त्याचे काळेभोर सुळे, त्याच्या सावजाची शिकार करण्यासाठी आसुसलेले. तर मित्रांनो, तुमच्याकडे कधी कोणी रात्रीच्या वेळी लिफ्ट मागितली तर तुम्ही त्याला लिफ्ट देऊ नका बरं. ही भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.